महानगर पालिका में सरकारी वाहनों के इस्तेमाल को लेकर विवाद बढ़ गया है। विपक्ष ने भाजपा पदाधिकारियों से सरकारी गाड़ियां वापस करने की मांग की है। विपक्ष का कहना है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सार्वजनिक संसाधनों के जिम्मेदार उपयोग की अपील के बावजूद फिजूल खर्ची की जा रही है। विपक्षी नेता संजय महाकालकर ने कहा कि दिखावे के बजाय पदाधिकारियों को सरकारी वाहनों का त्याग करना चाहिए। माननीय पंतप्रधान यांनी जी आवाहन केलेलं आहे देशाच्या सर्व नागरिकांना आणि सर्व लोकांना, तर मला असं वाटतं की ह्या नागपूर महानगरपालिकामध्ये भाजपची सरकार आहे आणि सत्ताधाऱ्यांना, ज्या समित्यांना वाहन आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये देण्यात आलेले नव्हते, त्यांना सुद्धा आपण वाहन उपलब्ध करून दिले। मला असं वाटतं की भाजपच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे वाहन तात्काळ महानगरपालिकेला वापस केलं पाहिजे। कारण की काही पदाधिकारी मेट्रोमध्ये बसून आले, काही पदाधिकारी ऑटोनी आले। मला असं वाटतं की हे फक्त दिखावा करण्यापेक्षा याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्या त्या गाडीची चावी जर महानगरपालिकेला जर वापस केली, तर तिथे कुठेतरी असं म्हणता येईल की खऱ्या अर्थानं आपण माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला आपण खरे उतरले। सभापतींना, झोनल सभापतींना तर व्हेकल उपलब्ध होतं, परंतु ह्या ज्या समित्या ज्या झालेल्या आहे, मला असं वाटतं की कदाचित जिथपर्यंत मला माहिती आहे की याच्या आधी या समित्यांच्या अध्यक्षांना कधी गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही। परंतु सत्तेचा गैरवापर करून महानगरपालिकेची परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा ह्या सर्व लोकांना, या नागपूर शहरातील जनतेचा पैशाची उधळपट्टी करण्याचा हा एक प्रकार असं म्हणायला कुठे होणार नाही। म्हणून या लोकांनी, या सर्व लोकांना या गाड्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। आणि मला असं वाटतं की ज्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलं, तर त्या आव्हानाला जर आपल्याला खरं उतरायचं असेल, तर या सर्व लोकांनी या गाड्या महानगरपालिकेला परत केल्या। माननीय महापौर जे आहे त्यांना शहरामध्ये तातडीची कामं आहे आणि त्यांच्या मागे बरीचशी कामे आहे। त्यांना त्या वाहनाची गरज आहे ना, जिथे वाहनाची गरज आहे त्यांनी ते वापरलंच पाहिजे। परंतु जिथे नाही आहे अशाही ठिकाणी आपण जर वाहन देत असेल, तर तो त्याचा दुरुपयोग आहे। मला असं म्हणायचं आहे की बा याच्या आधी महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा समित्या होत्या, समित्यांचे अध्यक्ष सुद्धा होते, परंतु त्यावेळेला त्यांना गाड्यांची गरज पडली नाही ना, तरी कामं सुरळीतपणे होतच होते ना। या सर्व बाबींचा विचार करून पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे, याला आपण कितपत खरं उतरणार आहे हे सत्ताधारी हे पाहण्याची गरज आहे।